तर विद्यार्थी हितासाठी जे जे शक्य, विद्यार्थी हितासाठी जे जे शक्य ते ते ध्येय प्रकाशन अकॅडमीचे लक्ष्य अशी ध्येय प्रकाशन अकॅडमी अगदी स्पर्धा परीक्षांपासून ते गणित असेल, नवोदय असेल किंवा स्वाध्याय पुस्तिका असतील किंवा सराव असतील, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिपूर्णरित्या विद्यार्थी विकासासाठी झटणारी एक नामांकित संस्था गेल्या 2 वर्षात होऊ घातलेली आहे. आणि त्या नामांकित संस्थेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर हिरा चमकल्यासारखे चमकलेले आहेत. त्यासाठी सुरुवातीला तुमचं कौतुक. यानंतर गायकवाड मॅडम. धन्यवाद सर. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, मगाशीच मी तुम्हाला ओळख करून दिली, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमासाठी येतच आहेत. 1-5 मिनिटात ते आपल्या कार्यक्रमात पोहोचणार आहेत. आत्तापर्यंतचे अकॅडमीने महाराष्ट्रात त्याच्या मुलांसाठी उल्लेखनीय असे जे कार्य केलेलं आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये शैक्षणिकदृष्ट्या माझा महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर कसा येईल हे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी विकास हे ब्रीद सत्यात उतरवण्यासाठी जिद्द, मेहनत, कष्ट, सिस्टीमने केलेले काम या सर्वांना आपण PPTच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. समोर सर्व पालकांसाठी, पाहुण्यांसाठी सुद्धा PPT आहे. खूप असं उल्लेखनीय काम पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अकॅडमीने केलेलं आहे. स्पर्धेच्या युगात संसार समन्वय घडावी, विद्यार्थ्यांचा तनाने मनाने सर्वांगीण विकास व सक्षम होऊन प्रत्येक स्पर्धेसाठी निर्भीडपणे तयार व्हावा. आपले ध्येय निश्चित करावे. निश्चित केलेले ध्येय वेळेत साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारी ध्येयवादी प्रयत्नावादी पिढी तयार व्हावी. भविष्यातील सुधारणारी व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी घडावा या उद्देशाने प्रेरित होऊन एकच ध्येय विद्यार्थी विकास हे विविध ठरवून गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर निस्वार्थीपणे कार्य करणारी तसेच पालक, विद्यार्थी, शिक्षकांच्या अल्पावधी पसंती सिद्ध केली व महाराष्ट्राच्या कोणाकोणत्या नावावरील ISO मानांकन प्राप्त एकच संस्था म्हणजे ध्येय प्रकाशन महाराष्ट्र व ध्येय अकॅडमी महाराष्ट्र. काही रक्कम ध्येय परिवाराला देण्यात येईल. या प्रयत्नाला साथ देण्यासाठी आपणासाठी आर्थिक प्रशासकीय विविध अंशाने वेळोवेळी मुलांना व आम्हाला हा पाठिंबा देण्यासाठी आमच्यासोबत कायम विश्वास दाखवणारे पालक, विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक कायमस्वरूपी आमच्या सोबत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धन्यवाद. खूप सुंदर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ध्येय प्रकाशन अकॅडमीसाठी आणि त्याच्यामध्ये काम करणाऱ्या सगळ्या सदस्यांसाठी, कारण अतिशय उत्कृष्ट असं काम पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे.
लॉबीतील पालकांना एक नम्रतेची विनंती असणार आहे की आपल्या या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अगदी काही वेळामध्ये येत आहेत, तरी कृपया त्यांना येण्यासाठी जागा सोडायची आहे. अगदी गेल्या 4 वर्षांमध्ये तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून या आय एम विनर अर्थातच ध्येय प्रकाशन अकॅडमीचा नामोल्लेख अलीकडच्या काळात होत आहे. आणि तो नामोल्लेख करत असताना योग्य असे मार्गदर्शिका, अभ्यास करण्यासाठी प्रश्नपेढ्या असतील किंवा ऑनलाईन टेस्ट असतील, कोरोना काळातील म्हणजे विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि कामाच्या माध्यमातून ध्येय प्रकाशन अकॅडमीनं सकस आणि सर्वांगीण असं विद्यार्थी जोपासलेलं आहे. आणि हे विद्यार्थीही जोपासत असताना विविध प्रकारचे जे शैक्षणिक उपक्रम आहेत त्या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी सन्मान करून विद्यार्थ्यांची प्रेरणा वाढवण्याचं काम गेल्या 3 वर्षामध्ये ते 4 वर्षामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी येत आहेत. आदरणीय सीओ साहेब संतोष पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आता पाहिलेल्या PPT मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे डोंगराळ भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, आदिवासी भागामध्ये सर्व 36 जिल्ह्यांमध्ये, मुंबई असो, पुणे असो, पालघर असो, कोल्हापूर असो की सातारा, सांगली, बुलढाणा असो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं शैक्षणिक योगदान देण्याचं काम ही प्रकाशन संस्था करत आहे. वेगवेगळ्या प्रकारची इयत्तावार पुस्तकं, गणिताचा, इंग्रजीचा, नवोदयचा पाया पक्का होण्यासाठी तयार करण्यात आलेली अध्ययन निष्पत्तीवर आधारित पुस्तकं असो, या प्रकाशनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आकलन सक्षम करून त्या सक्षम झालेल्या पालकांचं आणि सक्षम झालेल्या बालकांचं योग्य प्रकारे चाचणीतून राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर चमकलेल्या विद्यार्थ्यांना मान सन्मानित करण्याचं काम ही संस्था करत आहे. आणि या संस्थेचा नामोल्लेख करत असताना तुम्हा सर्वांना आनंदाची बाब म्हणजे आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या साक्षीनं टाळ्या वाजवा. या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे सीओ साहेब, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. प्रचंड मोठ्या टाळ्या साहेबांसाठी झालेल्या पाहिजे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले संतोष पाटील सर यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देत आहे. सन 1996च्या बॅचचे ते उपजिल्हाधिकारी पदावर कार्यभार सांभाळणारे एक अधिकारी आहेत. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात कृषी महाविद्यालय पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे झालेली आहे. त्यांचं शिक्षण MSc ॲग्री असं असून त्यानंतर ते उपजिल्हाधिकारी या पदावर राज्यामध्ये विशेषतः विदर्भ, मराठवाडा या भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून त्यांनी आपला कार्यभार पूर्ण करत आलेले आहेत. मराठवाडा या भागामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गतवर्षी IAS साठी नॉमिनेशन झालेले आहे सरांचे. तसेच कोल्हापूर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. कोल्हापूर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी आपलं प्रेरक म्हणून काम केलेलं आहे. सध्या ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सरांचं एक टाळ्या वाजवून आपण त्यांना एक त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद सर. आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत माननीय श्री शेट्टे सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. पुष्पगुच्छ, शॉल आणि भक्तिशक्तीची प्रतिमा देऊन आपण साहेबांचं सन्मान करावा. भक्तिशक्ती संगमाचं प्रतीक तुकोबा शिवरायांची मूर्ती, मानाची शाल, स्नेह आणि सदिच्छांचा
पुष्पगुच्छ आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असा हा स्वागत सन्मान या ठिकाणी ध्येय प्रकाशन अकॅडमीतर्फे शेंडके सर करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अतिशय व्यस्त कामातून त्यांनी वेळ काढलेला आहे आपल्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपण पाहुण्यांचे मनोगत घेणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी बहुमोल असे मान्यवर किंवा प्रमुख पाहुणे आपण म्हणू शकतो की जे अतिशय व्यस्त कामातून आपल्यासाठी आज त्यांनी वेळ काढलेला आहे. तरी मी माननीय घुले मॅडम यांना मी विनंती करते की आपण असं बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला करावं. मॅडमसाठी जोरदार टाळ्या. टाळ्यांचा आवाज येत नाहीये. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वांना नमस्कार.